यानंतर पाठ 18 बालमानसशास्त्राचे उपयोजनात्मक महत्त्वाचे प्रश्न। तर प्रश्न पहिला, शाळेतील नेतृत्व भूमिका स्कूल लीडरशिप रोल्स, उदाहरणार्थ वर्ग प्रतिनिधी, विविध क्लबचे प्रमुख विद्यार्थ्यांच्या सामाजिक समयोजनावर कसा परिणाम करतात। तर उत्तर आहे, त्या विद्यार्थ्यांना जबाबदारी, निर्णय क्षमता, संवाद आणि गटकार्य कौशल्य विकसित करण्यास संधी देतात, ज्यामुळे त्यांचे सामायोजिक समायोजन सुधारते। तर मित्रांनो, लक्षात ठेवा, जेव्हा शाळेतील नेतृत्व भूमिका येईल तेव्हा विद्यार्थ्यांमध्ये जबाबदारी, निर्णय क्षमता, संवाद आणि गटकार्य कौशल्य विकसित होत असते। तर प्रश्न दुसरा, सामाजिक कौशल्य प्रशिक्षण सोशल स्किल्स ट्रेनिंग विद्यार्थ्यांना सामाजिक समयोजनात कशी मदत करते। तर उत्तर आहे, विद्यार्थ्यांना संवाद, श्रवण, सहकार्य आणि संघर्ष निराकरण यांसारखी आवश्यक सामाजिक कौशल्य शिकवते। तर मित्रांनो, लक्षात ठेवा, विद्यार्थ्यांमध्ये संवाद, श्रवण, सहकार्य, संघर्ष निराकरण यांसारखी सामाजिक कौशल्य शिकवण्यासाठी सामाजिक कौशल्य प्रशिक्षण मदत करत असते। यानंतरचा प्रश्न तिसरा, शाळेतील गटकार्याचे ग्रुप वर्क्स आयोजन करताना शिक्षकाने कोणत्या गोष्टीवर भर द्यावा जेणेकरून सर्व विद्यार्थ्यांचे सामाजिक समायोजन साधले जाईल। तर उत्तर आहे, प्रत्येक सदस्याला जबाबदारी वाटून देणे आणि एकमेकांवर अवलंबून राहण्याची भावना निर्माण करणे। तर मित्रांनो, लक्षात घ्या, जेव्हा गटकार्य ग्रुप वर्क करतात तेव्हा विद्यार्थ्यांना जबाबदारी वाटून दिल्यानंतर त्यांना जबाबदारीचे भान असते, तसेच एकमेकांना मदत करावी ही देखील भावना निर्माण होते। तर प्रश्न चौथा, भावनात्मक नियमन इमोशनल रेग्युलेशन कौशल्यामध्ये सुधारणा करण्यासाठी शिक्षकाने विद्यार्थ्यांना कोणत्या गोष्टी करण्यास प्रोत्साहित करावे। तर उत्तर आहे, भावना ओळखणे, त्यांचे विश्लेषण करणे आणि त्यांना योग्य व सामाजिकदृष्ट्या स्वीकार्य मार्गाने व्यक्त करणे। तर मित्रांनो, लक्षात ठेवा, विद्यार्थी भावना लपवतात, तर मग शिक्षकाचे हेच कार्य असते की त्या भावना ओळखणे, त्याचे विश्लेषण करणे आणि योग्य व सामाजिकदृष्ट्या स्वीकार्य मार्गाने ते त्यांना व्यक्त करायला लावणे। तर यानंतरचा प्रश्न पाचवा, शिक्षकाचा विद्यार्थ्यांशी असलेला संवाद कशा प्रकारचा असावा ज्यामुळे शिक्षण प्रक्रिया अधिक अर्थपूर्ण आणि सहभागी होईल। तर मित्रांनो, या ठिकाणी उत्तर आहे, संवादात्मक, सहानुभूतीपूर्ण आणि विद्यार्थ्यांचे मत विचारात घेणारा। तर मित्रांनो, लक्षात ठेवा, विद्यार्थ्यांमध्ये संवादात्मक म्हणजेच इंटरॅक्टिव्ह संवादामुळे विद्यार्थी प्रश्न विचारतात, तसेच त्यांच्या शंका दूर होतात आणि ते शिकण्याच्या प्रक्रियेत सक्रियपणे सामील होतात। त्यामुळे विद्यार्थ्यांचे मत विचारात घ्यावे, म्हणजेच शिक्षक आणि विद्यार्थी यामध्ये इंटरॅक्शन पाहिजे, संवाद पाहिजे, जेणेकरून शिक्षण प्रक्रिया अधिक अर्थपूर्ण आणि सहभागी होईल। तर मित्रांनो, अशीच व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक, शेअर, कॉमेंट्स करायला विसरू नका। व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद। लवकरच नेक्स्ट लेक्चरमध्ये भेटूयात।